महत्त्वाची बातमी आहे। गुंड निलेश घायवळ याचे आमदार सुरेश धस यांच्या सोबतचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत। कालच एनसीपी पदाधिकारी बिक्कडवर सुरेश धसांनी आरोप केलेले होते। हा बिक्कडवर धस यांच्याकडून खंडणी डीलिंगचे आरोप केले होते। या बिक्कडवर सुरेश धसांनी आरोप केले होते खंडणी संदर्भातले। याच पवनचक्की ठेकेदार नितीन बिक्कडला घायवळ गँगने धमकी दिली होती। या धमकीची FIR न्यूज 18 लोकमतकडे आहे। आता घायवळ गँगने बिक्कडला ही धमकी का दिली होती याची चर्चा सुरू आहे। बीड जिल्ह्यात पवनचक्की प्रोटेक्शन खंडणीवरूनच संतोष देशमुख हत्याकांड घडल्याचा आरोप आहे। धस यांच्या पाटोदा तालुक्यातच सर्वाधिक पवनचक्की आहेत। बीड पवनचक्की खंडणीचं पुणे कनेक्शन हेच तर नाही ना, अशी चर्चा आता रंगली आहे। अजून एक महत्त्वाची बातमी, परभणीतील सोमनाथ सूर्यवंशीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता। तसंच संसदेत गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं होतं। या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर संविधान बचाव जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे। हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुभाष रोड मार्गे अण्णाभाऊ साठे चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा जाणार आहे। या मोर्चामध्ये सर्वपक्षीय संघटना सहभागी होणार आहेत।